नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कॉकरोच म्हणजे झुरळ हा एक असा जीव आहे जो घराच्या कान्याकोपऱ्यात, अंधारात किंवा आपल्या किचन ओट्यावर फिरताना दिसला की भले भले भीतीपोटी किंवा शिसारीने उड्या मारतात, ज्याला घरातून हकलवण्यासाठी आपण हिट किंवा लक्ष्मण रेषा शोधत सुटतो. पण कधी विचार केलाय का की हाच उपद्रवी झुरळ पुढे चालून थेट राजकारणाच्या आणि सोशल मीडियाचा एक मोठा ट्रेंड बनेल? होय, तुम्ही बरोबर ऐकलत. मी बोलते सध्या तुफान चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीबद्दल. ज्या जीवाला पाहून लोक नाक मुरडतात, त्याच जीवाच्या नावाने एक पार्टी सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. पण हीच कॉकरोच जनता पार्टी नक्की काय आहे, ती कशी सुरू झाली आणि या मागचा खरा सूत्रधार कोण? चला तर मग जाणून घेऊया अनोख्या आणि तितक्यात चक्रावून टाकणाऱ्या ट्रेंडचा संपूर्ण प्रवास. बरं, हे सगळं सुरू कुठून झालंय? तर देशाच्या एका माजी सरन्यायाधीशांनी एका कार्यक्रमात त्यांनी तरुण पिढी किंवा व्यवस्थेला पोखरणाऱ्या घटकांचा उल्लेख करताना कॉकरोच, ज्याला आपण मराठीत झुरळ किंवा पॅरासाइड म्हणजेच परजीवी अशा कडक शब्दांचा वापर केला होता. आता कायदेतज्ञ म्हणतात की त्यांचा उद्देश कोणाचा अपमान करण्याचा नव्हता, तर सिस्टीम सुधारण्याचा होता. पण हे विधान अशा वेळी आलं जेव्हा देशातील लाखो सुशिक्षित तरुण आधीच नोकऱ्याअभावी होरपळत आहेत. त्यामुळे आधीच खचलेल्या तरुण पिढीच्या स्वाभिमानाला थेट ठेच लागली आणि याच अपमानातून जन्म झाला एका अभूतपूर्व आंदोलनाचा. आता या विधानाचे दोन अत्यंत महत्त्वाचे पैलू देशासमोर आले आहेत. पहिला पैलू हा आहे की तज्ज्ञांच्या मते माजी न्यायमूर्तीचा उद्देश तरुण पिढीचा अपमान करण्याचा अजिबातच नव्हता. जे नागरिक किंवा तरुण या व्यवस्थेचा, लोकशाहीचा फायदा घेतात पण स्वतःची कर्तव्य पार पाडत नाहीत किंवा जे समाज विघातक कृत्यांमध्ये सामील होऊन व्यवस्थेला आतून पोखरतात, अशा प्रवृत्तीवर त्यांनी कायदेशीर आणि नैतिक दृष्टीने कडक शब्दात प्रहार केला होता. यंत्रणेला शिस्त लावण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता, असं त्यांच्या समर्थकांचंही म्हणणं आहे. पण या नाण्याची दुसरी बाजू अत्यंत वेदनादायी आहे. हे विधान अशा वेळी आलं जेव्हा देशातील लाखो सुशिक्षित तरुण आधीच पेपर लीक, सरकारी भरतीतील घोटाळे आणि नोकऱ्यांच्या अभावामुळे होरपळत आहेत. त्यामुळे सामान्य तरुणांच्या मनात असा संदेश गेला की आधीच पेपर लीक, सरकारी भरतीतील घोटाळे आणि नोकरींच्या अभावामुळे होरपळणाऱ्या तरुणांच्या मनाला हा शब्द थेट लागला. त्यांना वाटलं, आम्ही रात्रंदिवस अभ्यास करूनही आम्हाला नोकरी मिळत नाही आणि व्यवस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्ती आम्हाला थेट झुरळ समजतात. या एकाच शब्दाने आधीच खचलेल्या तरुण पिढीच्या स्वाभिमानावर थेट घाला घातला. शिक्षण, मोठ्या मोठ्या पदव्या, रात्रंदिवस केलेली अफाट मेहनत आणि शेवटी या तरुण पिढीच्या हाती काय लागतं? तर बेरोजगारी, नैराश्य आणि व्यवस्थेकडून मिळालेली उपेक्षा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, गरीबातल्या गरीब मुलाला शिक्षणाचा आणि आपले विचार मांडण्याचा समान अधिकार दिलाय. पण आजच्या भारतात परिस्थिती काय आहे? आई वडिलांनी कर्ज काढून, पोटाला चिमटा काढून मुलांना शिकवायचं, पण पुढे नोकरीची कोणतीही शाश्वती नाही. तरुणांनी हक्काचा रोजगार मागितला तर पेपर लीक आणि भ्रष्टाचाराची भिंत आडवी येते. आणि जर या सिस्टीम विरोधात आवाज उठवला तर थेट तुरुंग किंवा तपास यंत्रणाची भीती दाखवली जाते. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर एका आगळ्या वेगळ्या नावाची प्रचंड लाट आली आहे. ते नाव म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी. ही कोणतीही निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पार्टी नाही, तर हा आहे आजचा सुशिक्षित, बेरोजगार आणि हताश झालेल्या तरुण पिढीचा सामूहिक आक्रोश. या आक्रोशाला डिजिटल चेहरा दिला एका मराठमोळ्या 29-30 वर्षाच्या उच्च शिक्षित मराठमोळ्या तरुणाने. त्याचं नाव आहे अभिजित दिपके. अभिजित आज अमेरिकेतील बोस्टनमध्ये उच्च शिक्षण घेतोय. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीचं विधान ऐकलं ते आजच्या तरुण पिढीला कॉकरोच आणि पॅरासाइड असं म्हणतात. तेव्हा त्याने उपरोधाने कॉकरोच जनता पार्टी या डिजिटल व्यासपीठाची स्थापना केली. आम्ही सिस्टीमसाठी केवळ झुरळ आहोत, तर मग आम्ही आमची कॉकरोच जनता पार्टी स्थापन करतो. हा त्यांचा संदेश तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला. आणि चमत्कार बघा, अवघ्या 7 ते 8 दिवसात या पेजला करोडोच्या वर फॉलोअर्स जोडले गेले. ज्याची कल्पना देशातल्या मोठ्या मोठ्या राजकीय रणनीतिकारांनीही केली नसेल. ज्या पक्षाला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हटलं जातंय,
ज्यांच्याकडे अब्जावधी रुपयाचं बजेट आहे, IT सेल आहेत, त्या पक्षाला सोशल मीडियावर अवघ्या 5-7 दिवसात एका कॉक्रोचनेच मागं टाकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या 7 ते 8 दिवसात या हक्काच्या व्यासपीठाला मिलियनहून जास्त फॉलोअर्स जोडले गेले. विचार करा, मिलियनहून जास्त लोक. यामध्ये फक्त केवळ बेरोजगार तरुणच नाहीत, तर देशातील नामांकित सेलिब्रिटी, स्टार्टअप्स, तरुण उद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरावलेले सामान्य नागरिकही आहेत. या CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी या विचारसरणीच्या पाठीशी हे सर्वजण उभे राहिलेत. अवघ्या काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या एका व्यंगात्मक पेजाने इंस्टाग्रामवर थेट सत्ताधारी भाजपच्या फॉलोअरचा आकडा पार केलाय आणि 10 ते 15 मिलियनहून जास्त फॉलोअर्स गाठले. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा अचानक भारतामध्ये या पक्षाचं अधिकृत X, पूर्वीचं ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आलं, म्हणजेच विथहेल्ड करण्यात आलं. असं काय घडलं या 5-7 दिवसात? भारताचा तरुण वर्ग अचानक या कॉक्रोच पार्टीच्या मागे का उभा राहिला आणि सरकारने हे अकाउंट का ब्लॉक केलं असावं? यामागे काही कारणं सांगितली जात आहेत. पहिलं म्हणजे नरेटिव्ह हाताबाहेर जाण्याची भीती. IT सेल आणि कोट्यावधी रुपयाची जाहिरात यंत्रणा असतानाही एका सामान्य तरुणाने सुरू केलेली चळवळ देशात नंबर 1 ट्रेंड बनत होती. सरकारला भीती वाटली की हा ट्रेंड तरुणांना सरकारच्या विरोधात संघटित करू शकतो. CJP हे एक सॅटायर व्यंग पेज आहे. पण आता सोशल मीडिया हा केवळ डिजिटल खेळ राहिला नव्हता. रेडिट आणि इतर प्लॅटफॉर्मवर तरुण आता CJPसाठी क्राऊड फंडिंग सुरू करण्याची भाषा करत आहेत, जेणेकरून या चळवळीला प्रत्यक्ष रस्त्यावर आणून स्वच्छता मोहिमा, सामाजिक कामे आणि भ्रष्टाचार विरोधी मोहीम उभारत आहेत. पण आता यात एक मोठा ट्विस्ट आलाय. एवढी मोठी लोकप्रियता पाहून प्रस्थापित प्रशासनाला आणि नेत्यांना कुठेतरी भीती वाटू लागली की हे वाढतं वादळ रोखण्यासाठीच हे अकाउंट ब्लॉक केलं असावं, असे आरोप विरोधक आणि नेटिझन्स करत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या भारतात राहणाऱ्या कुटुंबाला अज्ञात अकाउंटवरून धमक्या येत असल्याचंही समोर आलंय. विशेष म्हणजे सुरुवातीला एक साधा विनोद म्हणून सुरू झालेला हा प्रकार हळूहळू इतका व्हायरल झालाय की लोकांनी स्वतःला या कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून घ्यायला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाचा अंतर्गत वादाला कंटाळलेल्या सामान्य जनतेने या मीम ट्रेंडचा वापर करून खऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सिस्टमला ट्रोल करायला सुरुवात केली, ज्यामुळे हा एक मोठा ट्रेंड बनलाय. हा सोशल मीडिया ट्रेंड आता देशाच्या राजकीय वर्तुळात पोहोचलाय. अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेत्यांनी या मुद्द्याची दखल घ्यायला सुरुवात केली आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून NDAचे महत्त्वाचे घटक असलेले चंद्राबाबू नायडू असो किंवा विरोधक राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, पक्षातील इतर बडे नेते, सर्वांचंच लक्ष या तरुण पिढीच्या असंतोषाकडे गेलं आहे. या सर्वांनीच तरुणांच्या या वाढत्या असंतोषाची दखल घेतली आहे. विरोधकांनी तर या मुद्द्यावर सरकारला थेट धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. जर देशातील तरुण स्वतःला झुरळ समजू लागले असतील तर हे सध्याच्या धोरणावर अपयश आहे, असा सूर राजकीय वर्तुळात उमटू लागलाय. आता तर थेट राजकीय युतीच्या चर्चा सुरू झाल्यात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी एक मोठं विधान केलंय. ते म्हणाले की कॉक्रोच जनता पार्टीसारख्या डिजिटल चळवळीला जर खऱ्या राजकीय शक्तीमध्ये रूपांतरित व्हायचं असेल तर राहुल गांधी सारख्या प्रस्थापित नेतृत्वाची गरज लागेल. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी सोशल मीडियावर या ऑनलाईन पार्टीला जाहीर पाठिंबा दिलाय. आणि सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सुद्धा या तरुणांच्या चळवळीला पाठिंबा देण्यास तयार असल्याच्या चर्चा आहेत. अभिजित दिपकेची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. एका सामान्य कुटुंबातील वडिलांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून अभिजित आज अमेरिकेतील बोस्टन येथे उच्च शिक्षण घेतोय. यापूर्वी त्याने भारतात काही काळ आप सारख्या राजकीय पक्षासाठी कॅम्पेन मॅनेजर म्हणूनही काम पाहिलंय. म्हणजेच त्याला डिजिटल मीडिया आणि तरुणांची नाडी अचूक ठाऊक आहे. जेव्हा त्याने पाहिलंय की भारतातील हुशार मुलं पैशाअभावी, भ्रष्टाचारामुळे आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत, तेव्हा त्याने थेट सिस्टीमला प्रश्न विचारण्यासाठी या डिजिटल व्यासपीठाची निर्मिती केली. पण आज सामान्य तरुणाईचा प्रश्न हा आहे की सरकार कोणत्याही पक्षाचा असो ते फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत का? अनेक कमी शिक्षण असलेले नेते देशाची धुरा सांभाळतात आणि दुसरीकडे MBBS, इंजिनियर आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले तरुण शिपाई किंवा महापालिकेत कनिष्ठ पदाच्या नोकरीसाठी रांगा लावतात.
निवडणुका आल्या की जातपात, मंदिर मस्जिद किंवा भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करून तरुणांची दिशाभूल केली जाते. कारण जर या तरुणांनी शिक्षण आणि रोजगारांवर प्रश्न विचारले तर नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येतील. हे कडू वास्तव्य आहे. आजच्या डिजिटल युगात एक भीषण प्रवृत्ती समोर येते आणि ती म्हणजे जो कोणी व्यवस्थेविरोधात किंवा भ्रष्टाचाराविरोधात प्रामाणिकपणे आवाज उठवतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. अभिजित दिपकेने जेव्हा केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची वेदना मांडली तेव्हा त्याला आणि त्याच्या भारतात राहणाऱ्या कुटुंबियांना अज्ञात अकाउंट्सवरून धमक्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे, असा आरोपही केला जातोय. तर विरोधात बोलणाऱ्याला थेट देशविरोधी ठरवणं किंवा धमकावणं ही लोकशाहीची कोणती नवी पद्धत, असा संतप्त सवाल आजची युवा पिढी विचारत आहेत. पण इथे मोठा प्रश्न हा आहे की जेव्हा एखादा तरुण आपल्या हक्कासाठी, शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी शांततेने आवाज उठवतो तेव्हा त्याचा आवाज असा दाबणं कितपत योग्य आहे. आज MBBS इंजिनियर झालेले तरुण शिपाई पदासाठी रांगा लावतात आणि नेते मात्र जाती धर्माच्या नावावर राजकारण करतात. इतिहास साक्षी आहे. जर सुशिक्षित तरुणांचा हा राग सीमा ओलांडून गेला तर बांगलादेश किंवा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागत नाही. तिथेही तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन थेट सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही खुर्च्या उलथवून टाकल्या होत्या. आजच्या प्रहारच्या माध्यमातून देशाच्या तरुणाईच्या वतीने आम्ही एक व्यवस्थेला थेट प्रश्न विचारतोय. देशातल्या तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन काही चूक केली आहे का? हक्काची नोकरी मागणं हा गुन्हा आहे का? जर तरुणांनी आवाज उठवायचा नाही, नोकरी मागायची नाही, तर मग या देशातल्या तरुणांनी करायचं काय? कॉक्रोच जनता पार्टी ही कोणती निवडणूक लढवणारी संघटना नाही, तर ती लोकशाहीतील हुकुमशाही प्रवृत्ती आणि भ्रष्टाचाराविरोधात उभा राहिलेला एक डिजिटल कट्टा आहे. जुन्या आणि बुरसटलेल्या विचाराच्या नेत्यांना आता हे समजून घ्यावं लागेल की आजच्या तरुणांना जाती धर्माचं भांडणं नको आहेत, तर त्यांना पारदर्शक परीक्षा, दर्जेदार शिक्षण आणि हक्काचा रोजगार हवा आहे. जर लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्याचा आवाज असाच दाबला गेला तर हा सुशिक्षित तरुण वर्ग उद्याचा भारत साक्षरतेकडे नेण्याऐवजी या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध क्रांती पुकारेल हे निश्चित. अभिजित दिपके आजच्या तरुणांना आपल्यातलाच एक वाटतोय, कारण तो त्यांच्या भाषेत बोलतोय, त्यांना समजून घेतोय. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, जर भविष्यात अभिजित दिपके किंवा या कॉक्रोच जनता पार्टीने प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला तर आजची ही नवीन युथ पिढी त्यांचं नेतृत्व स्वीकारेल का? आणि हा चाललेला डिजिटल आक्रोश तुम्हाला योग्य वाटतोय का? कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेला हा डिजिटल आक्रोश योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.